नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे लाल भोपळ्याची भाजी. त्याच्यासाठी मी अर्धा डोल इथे खोबरं भाजून घेतलं आहे. पातळ काप करून मी खोबरं तेलावर भाजून घेतलं आहे. 2 चमचे खसखस आणि 2 चमचे तीळ पण मी इथे भाजून घेतले आहे. त्याचप्रमाणे 10 ते 12 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता पण मी इथे घेतला आहे. आता आपल्याला इथे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. खोबरं खमंग भाजून घेतलं आहे आणि खसखस, तीळ याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आधी पाणी न घालता हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला स्मूथ असं पेस्ट इथे तयार करून घ्यायची आहे. इथे थोडं जिरं पण मी घातलं आहे. जितकं जास्त स्मूथ ही पेस्ट तयार होईल तितकी जास्त आपल्याला तयार करायची आहे. आता 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, मूठभर कोथिंबीर आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं मी इथे घेतली आहे. कढीपत्त्याची पानं ही नेहमी काढून टाकल्या जातात, म्हणून अशा पद्धतीने पेस्ट आपण तयार करून घेऊ शकतो. भाजीला टेस्ट एकदम अप्रतिम यांनी तयार होते. आता ही पेस्ट पण आपण तयार करून घेऊ. इथे मी अर्धा किलोला थोडंसं वर असं लाल भोपळा इथे घेतला आहे. हिरव्या पाठीचा जर लाल भोपळा तुम्हाला मिळाला तर त्याची भाजी अप्रतिम अशी तयार होते. अशा पद्धतीने मोठ्या आपल्याला आकाराच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहे आणि पाण्याने त्या धुवून घ्यायच्या आहे. आता आपण फोडणीची तयारी इथे करायची आहे. इथे 3 टेबलस्पून मी तेल घेतले आहे. ह्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं. अर्धा टीस्पून मोहरी, 1 तमालपत्र घालून फोडणी करून घ्यायची आहे. थोडे मेथीदाणे आपण आपल्याला इथे वापरायचे आहे. अगदी पाव टीस्पून मी मेथीदाणे इथे वापरले आहे. 5 ते 6 लोकांना पुरेल इतकी ही भाजी तयार होते. 2-3 कढीपत्त्याची पानं पण मी फोडणीला घातली आहे. आता आपल्याला हिरवी मिरचीचं, कोथिंबीरीचं जे वाटण आहे ते संपूर्ण इथे वापरायचं आहे. हिरवी मिरचीमुळे फार छान चव ह्या भाजीला येते, कारण लाल भोपळा थोडासा गोडसर असा चवीला असतो. त्याच्यामुळे हिरवी मिरचीमुळे फार खमंगपणा ह्या भाजीला येतो आणि फार गोड पण ही भाजी बनत नाही. पाव टीस्पून हिंग आपल्याला इथे घालायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण इथे ठरवू शकता. काही फिक्या मिरच्या आणि काही थोड्या तिखट चवीला मिरच्या घेऊन असं कॉम्बिनेशन करून तुम्ही इथे पेस्ट तयार करून घेऊ शकता. 1 टीस्पून आपल्याला हळद घालायची आहे. 2 टीस्पून आपल्याला इथे धनेपूड घालायची आहे. इथे मी 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे. तुम्ही संपूर्ण लाल तिखट पण इथे वापरू शकता. तिखट मिरच्या वापरल्यामुळे मी इथे रंगाला काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे. 1 टीस्पून जिरे पावडर पण मी इथे घातली आहे. आता खोबरं, खसखस आणि तीळचं जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा लसूण विरहित ही भाजी आपण बनवत आहोत. तुम्ही कांदा आणि लसूण वापरून सुद्धा ही भाजी अशा पद्धतीने बनवून घेऊ शकता. फार खमंग अशी चवीची कांदा लसूणवाली भाजी पण बनते. 1 टीस्पून इथे आपल्याला चारोळी घालायची आहे. इथे अर्धा किलोला थोडा जास्त मी लाल भोपळा वापरला आहे. फोडी आपल्याला लाल भोपळ्याच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे आणि नंतर फोडणीमध्ये त्या घालायच्या आहेत. हिरव्या मिरचीच्या वाटणातली ही भाजी एकदा नक्की करून बघा. अप्रतिम अशी चवीची ही भाजी तयार होते. फार तिखट ही भाजी लागत नाही, कारण लाल भोपळा हा चवीला थोडा गोडसर असा असतो. आता आपल्याला मसाल्यामध्ये ही भाजी चांगली तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. 1 टीस्पून मी इथे गोडा मसाला वापरला आहे. तुम्ही कुठला पण भाजीतला मसाला जो वापरत असाल तो इथे वापरू शकता. गरम मसाला पण इथे तुम्ही वापरू शकता. चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे. भाजी चांगली मिक्स करून घेऊ.
थोडंसं इथे वाटणाचं पाणी मी वापरलं आहे, अगदी 2 टेबलस्पून पाणी मी इथे वापरलं आहे। आता झाकण ठेवून ही भाजी आपल्याला स्लो गॅसवर मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये तुम्ही भाजी ही ढवळून घेऊ शकता, पण मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत ही भाजी पाणी न घालता आपल्याला अशा पद्धतीने शिजवून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता भाजीला मसाल्याला चांगलं तेल हे सुटू लागलं आहे। आता आपल्याला इथे गरम पाणी वापरायचं आहे। कितपत घट्ट आणि तुम्हाला भाजी हवी आहे तितकं इथे पाणी वापरायचं आहे। इथे मी आमटीच्या 2 वाट्या भरून इथे पाणी वापरलं आहे। फार पाणी पण ह्या भाजीमध्ये वापरायचं नाही। कमीत कमी पाण्यामध्ये ही भाजी फार अप्रतिम अशी चवीची तयार होते, कारण लाल भोपळ्याला पण पाणी हे सुटतं, त्याच्यामुळे इथे पाणी आपल्याला कमी वापरायचं आहे। आता भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे। इथे मी 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ घातला आहे। आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडासा गूळ पण आपल्याला इथे घालायचा आहे। चिंच गूळ विरहित पण तुम्ही ही भाजी करू शकता। ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने तुम्ही ही भाजी करू शकता। चिंच गुळाची भाजी पण अप्रतिम चवीची ही तयार होते। तुम्ही ही बघू शकता भाजी आपली शिजून तयार आहे। 10 ते 15 मिनिटात ही भाजी शिजून तयार होते। आता आपल्याला भाजी शिजली की नाही हे चेक करायचं आहे। सॉफ्ट अशा फोडी आपल्या भाजीच्या शिजून तयार आहे। कांदा लसूण विरहित अशा पद्धतीचा लाल भोपळा तुम्ही नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। ह्या भाजीच्या सोबतीला आमच्याकडे साधं वरण पण केलं जातं। पोळीबरोबर चपातीबरोबर ही भाजी तुम्ही सर्व करू शकता। नक्की अशा पद्धतीची भाजी ही बनवून बघा। परत भेटू अशाच एका व्हिडिओसह। धन्यवाद।